इस्रायलनं हमासवरती हल्ला चढवल्याच्या घटनेला आता 6 महिने झालेले आहेत। यामध्ये पॅलेस्टाईनचं प्रचंड नुकसान झालंय। अशामध्येच आता इराण येत्या 2 दिवसात इस्रायलवरती हल्ला करण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी वर्तवलेली आहे। अमेरिकेचं वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलनं या संदर्भातलं वृत्त दिलंय। इराणच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हवाल्याचं हे वृत्त देण्यात आलंय। इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्लाह खामेनी यांना इस्रायलवरील हल्ल्याचा प्लॅन सादर करण्यात आला असून ते यावरती विचार करत असल्याचं म्हटलंय। अद्याप त्यांनी यावरती निर्णय घेतलेला नसून इस्रायल देखील चोख उत्तर देण्याच्या तयारीत गुंतला आहे। यामागचं कारणही जाणून घेऊयात। 1 एप्रिलला सिरियामध्ये इराणच्या दूतावासाच्या जवळ इस्रायलनं हवाई हल्ला केला आणि त्यामध्ये इराणचे 2 लष्करी कमांडर मारले गेले। हल्ल्यामध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झालाय। या हल्ल्याचा बदला घेऊ अशी धमकी इराणनं दिलेली आहे आणि तणाव सध्या वाढू लागलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।